UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। बीड हत्या प्रकरणात मोठी अपडेट। फरार मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे पुण्यातून अटकेत। डॉक्टर वायबसेनेचे घुले आणि सांगळेला पळून जाण्यास मदत केली। तपासात नवा खुलासा। वायबसेच्या चौकशीनंतरच घुले आणि सांगळेच्या मुसक्या आवळण्यात यश। बीड सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ परभणीत मूकमोर्चा। संतोष देशमुखांचं कुटुंब परभणीत दाखल। मनोज जरांगे, सुरेश धस, बजरंग सोनवणेही उपस्थित राहणार। संतोष देशमुखांचं कुटुंब लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार। आरोपींना फाशी देण्याची देशमुख कुटुंबियांची मागणी। बीड हत्येप्रकरणी राज्यपालांकडून सर्वपक्षीय नेत्यांना भेटीसाठी 6 तारखेची वेळ। संभाजीराजेंसह सर्वपक्षीय नेते राज्यपाल CP राधाकृष्णन यांची भेट घेणार। वाल्मिक कराडच्या जीवाला सत्ताधाऱ्यांकडून धोका। कराडला संपवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न सत्तेत बसलेल्यांचा असू शकतो। वडेट्टीवारांकडून भीती व्यक्त। वाल्मिक कराडच्या जवळचे अधिकारी SIT टीममध्ये आमदार सुरेश धस यांचा आरोप। SITतील अधिकारी बदलण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार। बीड हत्या प्रकरणात तपासासंदर्भात पोलिसांवर विश्वास ठेवायला हवा। सुरेश धस यांचं बोलणं फडणवीसांच्या आदेशाने सुरू असणार। संजय राऊतांचा आरोप। मी 25 वर्ष आमदार, काय बोलायचं ते मला कळतं। सुरेश धस यांचा संजय राऊतांवर जोरदार पलटवार। अधिवेशन आणि दादांच्या ताफ्यातही माझी गाडी नव्हती। सुरेश धस आणि बजरंग सोनवणेंचे आरोप चुकीचे। स्कॉर्पिओ गाडीचे मालक शिवलिंग मोराळेंची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक। पालकमंत्रीपदासंदर्भात चर्चा होणार। अजितदादा 2 जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी घेण्याची शक्यता। येत्या 10 दिवसात भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार। प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाणांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती। कल्याण अल्पवयीन मुलीचं अपहरण, अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपींना न्यायालयीन कोठडी। नराधम विशाल गवळी आणि साक्षी गवळीची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी। सानपाड्यानंतर मीरा रोडमध्ये गोळीबाराची घटना। शांती शॉपिंग सेंटरमध्ये गोळीबार, एकाचा जागीच मृत्यू। तर गोळीबारानंतर हल्लेखोर फरार। नयानगर पोलिसांकडून तपास सुरू। धुळ्यातल्या नकाने गावातील महिलेनं 2 योजनांचा लाभ घेतल्याचं समोर। पडताळणीनंतर महिलेचे लाडकी बहीण योजनेचे 7,500 रुपये पुन्हा सरकार जमा। मुंबईत प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांच्या वापराविरोधात कारवाई पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता। प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्यांविरोधात कारवाई होणार। चीनमध्ये कोरोनासारख्या नवीन HMPV व्हायरसचा धुमाकूळ। भारतही सतर्क, तर विषाणू फारसा धोकादायक नसल्याचं चीन सरकारचं स्पष्टीकरण। लडाखबाबत चीनच्या कुरापती सुरूच। 2 नव्या प्रांतांची घोषणा करताना चीनने लडाखचा काही भाग नकाशात दाखवला। भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून तीव्र आक्षेप। मुंबईत उद्या 3ही रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल आणि हार्बरवर पनवेल ते वाशी मेगा ब्लॉक। अवघ्या 33 चेंडूत 61 धावांच्या तुफानी खेळीनंतर रिषभ पंत बाद। दुसऱ्या डावात भारताचे 125 धावांवर 5 गडी बाद। भारत सध्या 129 धावांनी आघाडीवर। कसोटी क्रिकेटमधून आताच निवृत्त होणार नाही। आता धावा होत नाहीत म्हणजे 5 महिन्यांनंतरही धावा होणार नाहीत याची काय गॅरंटी? निवृत्तीच्या चर्चांवर रोहित शर्माचं स्पष्टीकरण। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।